हॅलो मॅम, हां तुम्ही थर्ड असाइनमेंट दिली का? थर्ड असाइनमेंट नाही दिली हा हो, नाही दिली. ओके. देते नंतर थर्ड आणि फोर्थ. आता आय एस सीचा अभ्यास करा. आय एस सीसाठी आपल्याला 1-2 तारखेला असेल तुमची आय एस सी. त्याच्या अगोदर मी 2-3 दिवसात देते. आय एस सी नंतर सबमिट करा थर्ड अँड फोर्थ असाइनमेंट. येस मॅम. 40 participants. Okay, so we will continue with the lecture now. So write down 350 ohm resistor. Where is my pen? One minute. एक मिनिट हा. पेन कुठे ठेवला मी? So write down fifth problem. Three 50 ohm resistor are connected in star across 400 volt 50 hertz supply. Calculate phase current. पहिले त्यांनी कॅल्क्युलेट करायला सांगितले फेज करंट, कॉमा लाईन करंट and power taken by mains supply. MIANS main supply. Mains power taken by mains. आणि सेकंड त्यांनी कॅल्क्युलेट सांगितले what would be the above value if one of the resistor is disconnected. वन ऑफ द व्हॅल्यू इज डिस्कनेक्टेड. हे बाकीचे सगळे व्हॅल्यू तेच कॅल्क्युलेट करायचे आहेत जर एक रेजिस्टर डिस्कनेक्टेड केला असेल तर. आता याची फिगर कशी येणार आहे? 50 ओम रेजिस्टर आर कनेक्टेड इन स्टार. सो स्टार कनेक्शन्स विल बी इन दिस वे. आता इथे आर एल नाही आहे, लक्षात घ्या. फक्त काय त्यांनी सांगितलंय, इन्स्टेड ऑफ दिस झेड ओनली रेजिस्टर इज कनेक्टेड. 50 50 अँड 50 दे आर कनेक्टेड इन व्हॉट? दॅट इज स्टार. सो असे 3 फेजला कनेक्ट केलेले आहेत. आणि इथलं जे व्होल्टेज आहे 2 लाईन मधलं व्होल्टेज तुमचं VL आहे. हा तुमचा करंट आहे IL काय असेल ते. आता तुम्हाला काय सांगितलेलं आहे की असं ते इन्स्टेड ऑफ RL इन्स्टेड ऑफ Z ओनली रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन स्टार. आता त्यांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला आता कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि काय काय व्हॅल्यू दिलेले आहेत ते आपण बघूया. आता यामध्ये त्यांनी VL दिलेला आहे 400 वोल्ट, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 50 हर्ट्ज. फेज करंट कॅल्क्युलेट करायला सांगितले. फेज करंट म्हणजे IPH कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. लाईन करंट म्हणजे IL कॅल्क्युलेट करायला सांगितले. आणि पॉवर टेकन म्हणजे P. ओके बाय द मेन्स. मग आता कसं कॅल्क्युलेट करणार आहात तुम्ही? त्यासाठी
पहिला आपल्याला VL दिलेला आहे, त्यावरून आपण VPH फाइंड आउट करूया. VL इज इक्वल टू √3 VPH, स्टार मध्ये आहे त्यामुळे √3 VPH. नंतर VL मिळालं तर आपल्याला आता IL आणि IPH पॉवर पण दिलेली नाहीये, मग त्यासाठी आता Z कसा असणार आहे, Z तर इथे नाहीये, मग आता त्यासाठी पहिला आपण VL फाइंड आउट करूया. मग तुम्हाला लक्षात येईल आता VL इज इक्वल टू √3 VPH. मग VL डिवायडेड बाय √3 इट इज इक्वल टू VPH मिळून जाईल तुम्हाला. म्हणजे आपल्याला ते मिळालेलंच आहे अगोदर 230.94 येत आहे. VL डिवायडेड केलं 400 व्होल्ट आहे. आता दुसरं काय आहे, काहीच दिलं नाहीये, पॉवर पण नाही, IL पण नाही, IPH नाही. आपण फाइंड आउट कसं करणार आहात. मग ZPH चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ZPH इज नथिंग बट इट इज व्हॉट, ZPH खरं VPH डिवायडेड बाय IPH आहे. खरं आपल्याला VPH माहिती आहे, खरं IPH माहित नाही आणि ZPH पण माहित नाही. IPH आणि ZPH, खरं ZPH म्हणजे नक्की काय आहे. ZPH चा फॉर्म्युला काय असतो, स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस व्हॉट इज दॅट, स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर, R स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर. खरं इथे एक्सेल पार्ट आहे का, नुसतं रेजिस्टर पार्ट आहे, त्यामुळे एक्सेल पार्ट नाहीये इथं. त्यामुळे ZPH ची व्हॅल्यू काय येणार आहे, ZPH विल हॅव ओनली व्हॉट, दॅट इज नथिंग बट RPH ओनली. ZPH ची व्हॅल्यू काय येणार आहे, नुसती RPH येणार आहे, तिथे R पार्ट नाहीच आहे, एक्सेल पार्ट नाहीच आहे. त्यामुळे ZPH ची व्हॅल्यू काय येणार आहे, दॅट इज नथिंग बट ओनली RPH व्हॅल्यू, अँड दॅट RPH व्हॅल्यू इज नथिंग बट इट इज 50 ओहम. ZPH will be what, that is only RPH value, and that is nothing but it is 50 ohm. It will not have the what part, that is it will not have the XL part. XL पार्टच नाहीये, त्यामुळे Z ला आपण नुसतंच काय आहे, Z चा फॉर्म्युला काय आहे, जर दोन्ही पण असतील R आणि X तर Z चा फॉर्म्युला R स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर आहे. कारण आता तिथे XL पार्टच नाहीये, त्यामुळे ZPH ला फक्त Rच आहे, त्यामुळे ZPH it will be equal to RPH only. Okay, it will be 50 ohm. So you will got ZPH पर फेज ला फक्त रेजिस्टरच कनेक्ट केलेला आहे, त्यामुळे इथं डायरेक्टली 50 ओम ची व्हॅल्यू येणार आहे. ZPH म्हणजेच काय 50 ओम येणार आहे. मग आता तुम्ही IPH कॅल्क्युलेट करू शकता, कारण की ZPH म्हणजेच काय आहे, VPH डिवायडेड बाय IPH. ZPH किती आहे 50 into IPH it will be equal to 230.94 divided by ZPH is 50. So it will be, you will get the IPH value, that is ampere. मग IPH म्हणजेच काय आहे स्टार मध्ये, that is nothing but IL. So you will get the IL value also. आता एवढं सगळं मिळाल्यानंतर आपल्याला IL पण मिळालेलं आहे, IPH पण मिळालेलं आहे, आता पॉवर राहिलेला आहे. So what will be the power, √3 VL IL and cos phi. Cos phi will be there. √3 VL किती दिलेला आहे, that is 400. IL ची व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट केली आहे ते बघा, IL म्हणजे IPH. आणि cos phi रेझिस्टिव्ह सर्किट साठी, रेझिस्टिव्ह सर्किट आहे, आता लक्षात घ्या, RL पण नाही, रेझिस्टिव्ह साठी cos phi काय असतो, प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट साठी cos phi काय असतो, किंवा डायरेक्टली तुम्हाला जर तसे येत नसेल तर cos phi म्हणजे आपला फॉर्म्युला काय आहे, R डिवायडेड बाय Z. Z तर इथे नाहीच आहे, काय म्हणजेच काय येणार आहे, RPH डिवायडेड बाय ZPH. ZPH किती आलेला आहे 50 आणि RPH किती आहे 50. सो 50 डिवायडेड बाय 50 व्हॉट विल बी दॅट 1. प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट साठी cos phi ची व्हॅल्यू काय असती, 1च असती. पॉवर फॅक्टर फाय अँगल काय असतो 0, cos 0 म्हणजेच काय 1. आलं का लक्षात, येते का लक्षात. प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट फेज अँगल तुमचा काय असतो, प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट साठी 0 असतो आणि cos 0 काय असतो 1. असं जर लक्षात येत नसेल तर cos phi चा फॉर्म्युला काय आपला R डिवायडेड बाय Z. इथे R किती आहे 50 आणि ZPH आपण कॅल्क्युलेट केले, दॅट इज 50. सो 50 डिवायडेड बाय 50 किती आलं 1. हे पण तुम्ही लिहू शकता. मग तुम्हाला इथं मिळेल 400 इंटू हे IL किती आलेला आहे, IPH IL 4.61. So it is, I will write here 4.61
आणि तिसरी व्हॅल्यू काय 4.61 8. 8. So 4.618 into 1. So you will get the power. हे सगळं कुठला पार्ट आहे? पार्ट 1A आहे. आता आपल्याला दुसरा पार्ट सॉल्व करायचा आहे. What will be the above value if one of the resistor is disconnected? किती आली पॉवर? 3199.44. ओके, वॅट. आता ते काय म्हणते आहेत, आता सेकंड पार्ट घ्या. सेकंड पार्ट मध्ये काय म्हणते आहेत लक्षात घ्या बघा. इफ वन ऑफ द फाइंड आउट द अबाव व्हॅल्यू, सगळ्या या अबाव व्हॅल्यू ज्या कॅल्क्युलेट केल्या आहेत आपण त्या फाइंड आउट करायच्या आहेत. इफ वन ऑफ द रेजिस्टर इज डिस्कनेक्टेड, म्हणजे तुमची फिगर कशी असणार आहे? एक रेजिस्टर डिस्कनेक्ट केलेला आहे, म्हणजेच काय तो काढलेला आहे. आय हॅव डिस्कनेक्टेड इट. सो आय एम गोइंग टू राईट डिस्कनेक्ट. मी बाहेर काढलेला आहे, तो डिस्कनेक्ट केलेला आहे वन ऑफ द रेजिस्टर. मग इथं 50 ओहम आहे, इथं 50 ओहम आहे, आणि इथं तुम्ही किती सप्लाय देता आहात? दॅट इज या दोन पार्टला सप्लाय किती देतो आहे? दॅट इज इट इज नथिंग बट VL. आणि हे तर डिस्कनेक्ट केलेलं आहे, त्यामुळे इथं काहीच येणार नाही. मग जर VL व्होल्टेज किती आहे, इथं 400 दिलेला असणार आहे. मग इथलं आपल्याला करंट फाइंड आउट करायला लागणार आहे. आता व्हॉट विल बी युअर करंट I? सो दिस इज पार्ट इज डिस्कनेक्टेड. सो इथलं व्होल्टेज माहिती आहे, आणि करंट या रेजिस्टर मधनं करंट कसा फ्लो होतोय? 50 ओम मधनं जातो आहे. इथं तर करंट जाणार नाही, डिस्कनेक्टेड आहे. या 50 ओम मध्ये या 50 ओम मध्ये जाणार आहे आणि इकडे येणार आहे. म्हणजे हे दोन रेजिस्टर काय झालेले आहेत? एकच करंट फ्लो होतोय 50 ओम मधने, इकडे तर जातच नाहीये. आणि सेम करंट 50 ओम मध्ये जातोय. म्हणजे हे दोन रेजिस्टर काय झाले? टोटल रेजिस्टन्स या सर्किटचा काय झालेला आहे? येते का लक्षात? की सेकंड पार्ट मध्ये काय होतं आहे लक्षात घ्या. हा तुम्ही डिस्कनेक्ट केला, ओके. आणि इथलं व्होल्टेज किती आहे? जे तुमचं व्होल्टेज इथं दिलेलं आहे V किती आहे? 400. आणि इथला आता करंट फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, कारण की आता हे डिस्कनेक्ट केलेलं आहे, त्यामुळे इथला करंट वेगळा असणार आहे. व्होल्टेज तर तेच राहणार आहे, खरं करंट वेगळा असणार आहे. मग हा 50 ओहम आहे आणि हा 50 ओहम आहे. मग आता मला सांगा की इथनं जर करंट फ्लो झाला तर तो कुठे जाणार आहे? 50 ओहम मध्ये जाणार आहे. इथे आहे का त्याला काय वाट? नाही. त्यामुळे तो राहिलेला करंट कुठे जाणार आहे? या ह्याच्यामध्ये जाणार आहे. सेम करंट फ्लोज फ्रॉम 50 अँड दिस 50 ओहम अँड इट विल कम हिअर. सो करंट इज गोइंग इन दिस वे अँड कमिंग हिअर. मग मला सांगा यात सेम करंट फ्लो होते, म्हणजे हे दोन रेजिस्टर काय झालेले आहेत तुमचे? टोटल रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय येणार? 100. 100 आहे ना. दोघांची पण तुम्ही ऍडिशन करणार आहे, कारण की सेम व्हॅल्यू फ्लो होतोय करंटचा. त्यामुळे तुम्हाला टोटल व्होल्टेज माहिती आहे, टोटल रेजिस्टन्स माहिती आहे. फाइंड आउट द करंट. सो व्हॉट विल बी द करंट व्हॅल्यू अकॉर्डिंग टू द ओहम्स लॉ? V इज नथिंग बट I इंटू टोटल रेजिस्टन्स इज RT. व्होल्टेज इज 400, करंट यू डोंट नो, अँड टोटल रेजिस्टन्स इज 50. आपण ओहम्स लॉ काय अप्लाय कराय? कारण की हा डिस्कनेक्ट केलेला आहे, आता 3 फेज राहत नाही. आता डायरेक्टली एकच सर्किट मिळते आपल्याला, एवढंच सर्किट मिळत आहे, 3 फेज नाहीच आहे. एवढं सर्किट मिळाल्यानंतर टोटल व्होल्टेज माहिती आहे या पॉईंट मधलं, एक पॉईंट आणि हा दुसरा पॉईंट आहे. इथलं व्होल्टेज माहिती आहे 400 आहे. मग करंट तर फ्लो झाला, तो करंट सेम या दोघांमध्ये जातोय, म्हणजे 50 + 50 किती झालेला आहे? दॅट इज टोटल रेजिस्टन्स इज 50 + 50 दॅट इज 100. सो व्हॉट विल बी द करंट? करंट विल बी 400 divided by 100. 4 So that ampere. will be 4 ampere. ओके. आणि हेच करंट, हाच करंट म्हणजेच काय? आता इथं IPH VPH काहीच नसणार आहे, कारण की 3 फेजच नाहीये. त्यामुळे करंट तुमचा आला हा. आता काय आपल्याला पॉवर फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, तर कॅल्क्युलेट द अबाव व्हॅल्यू. फेज करंट तर म्हणजेच काय? हाच येणार आहे, कारण की आता 3 फेज राहिलेच नाहीये. त्यामुळे प्रत्येक करंट IL आणि IPH म्हणजेच काय? आयच येणार आहे. मग करंट झालेला आहे आणि पॉवर फाइंड आउट करायची आपल्याला.
पॉवरचा फॉर्म्युला काय येणार आहे आता, 3 फेज राहिलंच नाहीये, त्यामुळे √3 मल्टिप्लाय करू नका. ओके. आणि रेझिस्टिव्ह पार्ट साठी म्हणजे आता पूर्ण एक सिंगल सर्किट आहे ते आणि रेझिस्टिव्ह पार्टच आहे फक्त. मग रेझिस्टर जर असेल तर पॉवरचा फॉर्म्युला काय येतो आपला, डीसी सर्किट मध्ये समजा हे डीसी सर्किट एसी सप्लाय दिलेला आहे, कारण आता फक्त पॉवरचा फॉर्म्युला काय V इंटू आयच आहे, कारण की ओनली रेझिस्टिव्ह पार्ट इज आहे. जर कुठला RL पार्ट असेल तर cos phi येणार आहे. ओके. फक्त रेझिस्टिव्ह पार्ट साठी फॉर्म्युला काय, V इंटू आय. सो दॅट विल बी वॅट. सो V किती आहे इथं 400 आहे आणि करंट किती आहे 4 एम्पियर. सो 4 4 जा 16, दॅट इज वॅट विल बी युअर पॉवर. लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. ओके ओके सॉरी. कुठं गेलं का गेलं? Can I go for now delta part? So this was a problem based upon what? That is star connection. आणि तसेच प्रॉब्लेम आता डेल्टा कनेक्शन मध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. But we will take the simple now. I will go now for the second part, delta connections. फॉर्म्युले कुठले कुठले आहेत डेल्टाला, जसे तुमचे स्टारला आहेत तसे फॉर्म्युले कुठले कुठले आहेत डेल्टाला, तर फॉर्म्युले लिहून घ्या. फॉर्म्युले फॉर डेल्टा कनेक्शन. Formulae for delta connection. First, VL it is equal to VPH. Second, IL it is equal to √3 IPH. नंतर थर्ड, ZPH सेम असणार आहे, VPH डिवायडेड बाय IPH. नेक्स्ट फोर्थ, पॉवर √3 VL IL cos ऑफ phi. नंतर अपॅरंट पॉवर √3 VL IL आणि साइन फाय येणार आहे जेव्हा तो काय असणार आहे, रिएक्टिव्ह पॉवर असेल. हे झाले तुमचे फॉर्म्युले. फक्त व्होल्टेज आणि करंट मध्ये फरक येतो. आता आपण पटदिशी लिहून घेऊया पहिला प्रॉब्लेम. 3 similar coils each having resistance of 5 ohm and inductance of 0.02 Henry are connected in delta to 440 volt supply, three phase supply 50 hertz frequency दिलेली आहे. calculate the line current and the power absorbed.
3 similar coil each having resistance of 5 ohm, inductance of 0.2 Henry are connected in delta to 440 3 phase supply. आता मी जास्त खोल ह्याच्यात जाणार नाहीये, मी पटपट पटपट फॉर्म्युले लिहिणार आहे काय काय दिलेलं आहे. आता डेल्टा मध्ये कनेक्ट केलेले आर 5 ओम दिलेला आहे, एल दिलेला आहे 0.02 हेनरी, VL दिलेला आहे 440, नंतर फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 50 हर्ट्ज, and they have told you to find out the line current. They have told you to find out line current and power absorbed. So what will be the formula? R माहिती आहे, L माहिती आहे, L वरून XL पहिलं कॅल्क्युलेट करा की R स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर केलं की तुम्हाला ZPH मिळणार आहे. त्यामुळे पहिला गोष्ट आपल्याला काय करायचं आहे, XL फाइंड आउट करायचे, 2 pi f into L. So XL divided by XL is equal to 2 pi into frequency is 50 आणि 0.02. So you will get the value of XL. आणि पटपट सॉल्व करा, मला हे संपून टाकायचे या 12:30 पर्यंत. नंतर XL झाल्यानंतर सेकंड जो पार्ट आहे ZPH आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. ZPH इज नथिंग बट व्हॉट इज दॅट ZPH? R माहिती आहे, XL माहिती आहे, त्यामुळे ZPH चा फॉर्म्युला काय असतो, R स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर. सो यू विल गेट स्क्वेअर रूट ऑफ 5 स्क्वेअर प्लस XL. XL किती आलेला आहे, XL किती आलेला आहे, पटपट सॉल्व करा हो. व्हॉट इज द थर्ड, XL किती आलेला आहे, 6.28. 6.28 ohm. So here you are going to solve 6.28 square. So it will be ZPH. Calculate that ZPH. That will be ohm. After this ZPH, what they have told you to calculate, that is IL आणि P. IL कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट काय पाहिजे आहे, IPH माहित असायला पाहिजे आहे. मग आता IPH फाइंड आउट करण्यासाठी ZPH इज नथिंग बट VPH. VL आपल्याला माहिती आहे, VL इट इज इक्वल टू VPH, दॅट इज किती आहे 440 वोल्ट. डेल्टा आहे त्यामुळे VL इज इक्वल टू VPH. आणि ZPH तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे तुम्हाला ZPH इट इज इक्वल टू VPH डिवायडेड बाय IPH. ZPH किती आलेला आहे, 8.02. 8.02. So you will get 8.02, sorry IPH पाहिजे, IPH is equal to 440 divided by 8.02. You will get the value of IPH. So find out that value. 54.86. Huh? 54.86. 0.86 किती, 54.86. 54. 86. 54.86. So you will get IPH. After that आता काय कॅल्क्युलेट करायला सांगितले, पॉवर. पॉवरचा फॉर्म्युला असतो √3 VL IL. VL माहिती आहे, IL. आता IPH माहिती आहे, IL फाइंड आउट करा. सो IL इज इक्वल टू √3 IPH. फाइंड आउट करा व्हॉट इज IL. IL मिळाल्यानंतर पॉवर फॅक्टर राहतोय पॉवर फॉर्म्युला मध्ये cos phi. cos phi, आता cos phi चा फॉर्म्युला काय आहे आपला, R डिवायडेड बाय Z. सो RPH डिवायडेड बाय ZPH. R किती आहे 5, Z किती आहे 8.02. सो यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ cos phi. आणि राहिला 7th पार्ट पॉवर, √3 VL IL cos of phi. √3 VL is 440, IL is, IL फाइंड आउट करा. IL किती आलेला आहे 95.02. 95.02 एम्पियर. cos phi 0.623. 0.613 23 6.623. सो इथं आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे 95.02 इंटू 0.623.
So lastly, you will get the power. What is that power? किती आहे power? Root 3 into 440 into 95.02 into 0.623. What is the power? 4511 4.4 4.511 4511 4.52 4.52. So 45 point something. 45.1 kilowatt. This will be watt and this will be kilowatt. Okay, next problem घ्या आता. Okay, write down. So this will be for homework. You can solve it. And third problem I will solve it. A balance. असाच प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेला आहे. अ बॅलन्स 3 फेज स्टार मध्ये सॉल्व केलेला आहे. 3 फेज डेल्टा connected load has per phase impedance of 25 plus J40 ohm. If 400 volt 3 phase supply is connected to this load, find first phase current, second line current, and third power consume. फॉर्म्युला लिहिते काय काय लिहायचे फक्त. दिस विल बी फॉर होमवर्क. अ बॅलन्स 3 फेज डेल्टा कनेक्टेड हॅज इम्पेडन्स ZPH दिलेला आहे त्यांनी 25 प्लस J40. म्हणजेच आपण कंपेअर करणार आहे. ZPH आपण कसं करतो R प्लस JXL. म्हणजे तुम्हाला R ची व्हॅल्यू मिळेल 25 आहे आणि XL ची व्हॅल्यू मिळेल 40. ओके. 400 वोल्ट दिलेला आहे. VL दिलेला आहे 400. नंतर फेज करंट फाइंड आउट करायला सांगितलेला IPH. नंतर लाईन करंट IL आणि पॉवर कंझ्युम. मग पहिलं काय करायचे R स्क्वेअर आणि XL स्क्वेअर फाइंड आउट करायचे. स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर यू विल गेट ZPH. सो पहिला ZPH काय असणार आहे स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर प्लस XL स्क्वेअर यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ ZPH. सेकंड जो फॉर्म्युला आहे ZPH माहिती आहे VPH फाइंड आउट करा. VL इज नथिंग बट VPH. इट इज 400. VPH माहिती आहे ZPH माहिती आहे IPH फाइंड आउट करा. So ZPH is nothing but VPH divided by IPH. So you will get IPH. Find out that.
VPH divided by ZPH. You will get IPH. आणि IPH फाइंड आउट करा झाल्यानंतर IL फाइंड आउट करा. तो फोर्थ फॉर्म्युला आहे IL इज इक्वल टू √3 IPH. तुम्हाला मिळून जाईल IPH IL व्हॅल्यू. IL मिळाल्यानंतर पॉवर कंझ्युम. मग कॉस फाय माहिती आहे आपल्याला. कॉस फायचा फॉर्म्युला काय आहे? कॉस फाय इज नथिंग बट R डिवायडेड बाय Z. RPH आणि ZPH माहिती आहे, कॅल्क्युलेट करा. आणि सहावा तुमचा पॉवरचा फॉर्म्युला यूज करा. √3 VL IL cos ऑफ फाय. ओके विथ दिस होमवर्क साठी सॉल्व करू शकता. Yes, ma'am. Okay, you can solve it. Lastly, I will give the power which is coming so that you can check your answer. Power lastly किती येते आहे? 5393.35 वॅट, म्हणजेच 5.39 किलोवॅट एवढी पॉवर येते तुमची. ते तुम्ही बघा. You can calculate and tell me. Now we will go for the last problem of the polyphase. आणि पॉलिफेजचं हे केलेलं आहे, PDF ठेवलेली आहे टीचिंग डायरी मध्ये, लिंक बघा. आणि या प्रॉब्लेमची पण लिंक ठेवते, ज्यांनी नसतील त्यांची लिंक ठेवते प्रॉब्लेमची पण बघा त्यांनी. हॅलो, 12:30 माझं लेक्चर चालू आहे. Now I will go for last problem and write down the last problem. हा इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. ह्याच्यावर MCQ एक आहे, या प्रॉब्लेम वरती एक MCQ आहे. प्रॉब्लेम इज नॉट देअर फॉर MCQ, बट शेवटी जो रिझल्ट येतोय त्याला MCQ विचारलेला आहे. मग त्यासाठी लिहून घ्या. अ बॅलन्स 3-phase load consists of 3 coils, each having R is equal to 6 ohm and XL is equal to 8 ohm. Determine the line current and the power absorbed when the coil are first star connected and second delta connected across 400 volt 3-phase supply. Okay, now here what is given, see here. R दिलेले आहे 6, XL दिलेला आहे 8 आणि तुम्हाला लाईन करंट कॅल्क्युलेट करायला सांगितले आणि पॉवर कॅल्क्युलेट करायला लावलाय. स्टार मध्ये आणि डेल्टा मध्ये, स्टार अँड डेल्टा मध्ये कॅल्क्युलेट करायला लावलेलं. आणि व्होल्टेज दिलेला आहे, दॅट इज VL 400 दिलेला आहे. आता कसं कॅल्क्युलेट करणार आहे? पहिलं काय कॅल्क्युलेट करायला लागेल तुम्हाला? VL दिलेला आहे. पहिलं आपण A पार्ट मध्ये जाऊया, स्टार मध्ये, नंतर मग B पार्ट मध्ये जाऊया. स्टार कनेक्शनला जाऊया. मग स्टार कनेक्शनला VL जर दिला असेल तर VL इज इक्वल टू √3 VPH. स्टार कनेक्शन आहे. मग तुम्हाला काय मिळेल? VL डिवायडेड बाय √3 VPH मिळून जाईल. मग VL किती दिलेलं आहे? 400 दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता 400चं VPH किती येते? 230.94. आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे पहिल्या प्रॉब्लेमला. सो यू विल गेट दिस वोल्ट. नेक्स्ट फर्स्ट पार्ट झालेला आहे यातला. आता सेकंड पार्ट स्टार कनेक्टेड मध्येच आहे. लाईन करंट अँड पॉवर ॲब्झॉर्ब आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले. VPH माहिती आहे. आता तुम्ही R आणि XL दिले तर ZPH कॅल्क्युलेट करा. ZPH इज नथिंग बट स्क्वेअर रूट ऑफ
r square plus xl square. So ZPH square root of 6 square plus 8 square. So you will get the ZPH value. After that ZPH, you will get what? IPH value. So ZPH is nothing but VPH divided by IPH. मग IPH तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता VPH divided by ZPH. You will get IPH. And the fourth formula, this IPH is nothing but it is equal to IL because it is star connected. नंतर जो आपल्याला पॉवर मध्ये लागतो आहे तो पॉवरचा cos phi. Cos phi is nothing but R divided by Z. R किती आहे 6 and divided by Z. आता Z ची व्हॅल्यू किती आलेली आहे ZPH तो कॅल्क्युलेट केलेला आहे. किती आलेली आहे ZPH? 10. 10. IPH किती आलेला आहे? 23.09. 23.09. So you will get 6 divided by 10. You will get the cos phi, that is 0.6 lagging. आता पॉवर कंझ्युम बघायचा आहे. IL फाइंड आउट केलं का आपण? नाही ना, IL फाइंड आउट केलं की 23. ओके, मग आता पॉवर कंझ्युम. सो फिफ्थ पार्ट इज पॉवर कंझ्युम. P is equal to √3 VL IL cos of phi. So it will be put the value and tell me the answer. √3 VL किती आलेला आहे 400. IL किती आलेला आहे 23.09 आणि cos phi आहे 0.6. So what is that value? किती आहे तुम्ही बघा किती येते. मी डेल्टाला जाते. डेल्टा कनेक्शन and give this power the first equation, that is A part. कारण की आपल्याला शेवटी एक लिहायचं आहे आपल्याला A part. डेल्टा कनेक्शनला सेम. आता डेल्टा कनेक्शनला पहिलं काय आहे VL आपल्याला दिलेलं आहे जनरल मध्ये. VL म्हणजेच VPH असते डेल्टा मध्ये 400 व्होल्ट. आता ZPH सेम असणार आहे व्हॅल्यू. ZPH काय वेगळे असणार आहे, R आणि XL सेम आहे त्यामुळे ZPH तुम्हाला सेमच घ्यायला लागणार आहे 10 ओहम. ZPH माहिती आहे, VPH माहिती आहे, कॅल्क्युलेट IPH. सो व्हॉट विल बी दॅट ZPH it is equal to VPH divided by IPH. So we will be IPH it is equal to VPH 400 divided by 10, that is 40 ampere will be there. Okay, and next third part is IPH. IPH में आले तर IL is equal to √3 IPH. मग √3 म्हणतो हे करा तुम्हाला मिळून जाईल IL ची व्हॅल्यू. आणि फोर्थ आहे cos phi म्हणजेच काय R डिवायडेड बाय Z, म्हणजे तो 0.6 येणार आहे. R आणि Z सेमच आहे. नाही Z किती आलेला आहे Z 10च आहे त्यामुळे cos phi सेमच येणार आहे. cos phi किती आहे 0.6. तो काय बदलत नाही कारण की तो R आणि Z वर डिपेंड आहे. मग फिफ्थ झालेला आहे IL झालं, VPH झालं, IPH झालं. Okay, all the formula. And now find out the power. √3 VL IL cos of phi. So what will be that √3 VL किती आलेला आहे 400. IL किती आलेला आहे IL सांगा मला किती आलेला आहे. IL किती आलेला आहे √3 into 40 69.20. 69.28 8. ampere. So it will be 69.28 ampere and cos phi is 0.6. So now tell me both power now. हे पॉवर डेल्टा मध्ये आहे आणि ती पण पॉवर मला सांगा किती आलेली आहे. पहिली पॉवर 95, 99.99. 95, 99.99 म्हणजेच आपण काय म्हणू शकतो याला 9.6 किलोवॅट. 9.6 किलोवॅट. इथं किती आलेली आहे किती आलेली आहे
√3 469.28 into 0.6. 28799.15. सो इथे काय लिहू शकतो 28.79 किलोवॅट. ओके, मग आता जर तुम्ही बघितली ही तुमचा बी पार्ट आहे डेल्टासाठी आणि हा पार्ट आहे स्टारसाठी. हा स्टार आहे आणि हा काय आहे डेल्टा आहे, लक्षात घ्या. मग आता तुम्ही काय म्हणू शकता दॅट पॉवर कंझ्युम इन डेल्टा इट इज 3 times ग्रेटर दॅन दॅट ऑफ स्टार फॉर द सेम सप्लाय. लक्षात घ्या, सेम सप्लाय साठी पॉवर काय आहे, पॉवर कंझ्युम इन डेल्टा बघा 9 हे 9 आहे तर इथं किती आले 27 किंवा 28 आलेलं आहे, म्हणजे 3 पट आहे. 9 3 जा 27, 3 पट आहे. त्यामुळे पॉवर कंझ्युम इन डेल्टा इज 3 times दॅट ऑफ स्टार. हे विचारलेलं आहे, लक्षात घ्या. फॉर द सेम सप्लाय MCQ ला विचारलेला आहे. फॉर द सेम सप्लाय जर दिलेला असेल, सेम सप्लाय साठी पॉवर कंझ्युम डेल्टा मध्ये आणि स्टार मध्ये सेम राहते का 2 पट असते 3 पट असते, तर किती असते तुमची 3 पट असते. लक्षात घ्या, लक्षात घ्या. ओके, हा फॉर्म्युला आहे दॅट इज पॉवर कंझ्युम इन डेल्टा इट इज इक्वल टू 3 times पॉवर कंझ्युम इन स्टार. ओके विथ दिस, लक्षात आलेलं आहे का? हे थेरी पार्ट मध्ये आहे. पॉवरचे जरी फॉर्म्युले सेम असतील, पॉवरचे जरी फॉर्म्युले सेम आहेत स्टार आणि डेल्टा साठी, तरी सेम सप्लाय जर दिला तुम्ही तर काय राहता आहे लाईन व्होल्टेज जर सेम असेल तर काय राहणार आहे पॉवर इन डेल्टा हे 3 पट असणार आहे ऍज कम्पेअर्ड टू स्टार. हे लक्षात ठेवा, MCQ पार्ट. Okay with this? So that will be the end of 4th chapter, that is section 1st from BEEE, and from next lecture we will continue the second section, and that is all the theory part is there for section 2nd. No problem will be there, only for the last chapter some problems are there, we will see. Clear with this? Yes, ma'am. And presently I will take from the chat box. प्रेझेंटीचं काय नाहीये. ओके, प्रेझेंटीचं मी चॅट बॉक्स मध्ये पट दिशील सगळे प्रेझेंटी टाका. ओके, 51 58 बास्की. ओके, I will end this. Thank you for listening.